ही बघा काली पिली टॅक्सी. मुंबईमध्ये आधी आपल्याकडे हीच टॅक्सी चालवत होते. नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी राहते नायगावला. तर व्हिडिओ बघून रील्स बघून मी पण आली होती चर्चगेटला कालाघोडा फेस्टिवल बघण्यासाठी. तर कालच्या भागात आपण सगळे अर्धे डेकोरेशन डिझाईन जे ज्वेलर्स वगैरे आपण जे बघितले त्याच्या तर इथे पण टी शर्ट चप्पल्स ड्रेस कुर्तीज हे सगळे तिथे लावलेले होते. दिसायला तर एवढे छान आणि मस्त दिसत होते ना ते सर्वच. असं वाटत होतं की सगळं काही घ्यावं. पण भाव विचारायला गेलं ना तर सगळ्यांचे भाव हे गगनाला भिडले होते. तर त्यामुळे आम्ही तिथून काही घेतलं नाही. मग तसेच बाहेर निघालो. मग आम्ही तिथून बाहेर निघालो. तिथे मंडप टाकलेला आहे तर तिथे गेलो होतो कारण की ऊन तर खूप होतं. म्हटलं चला सावलीत जाऊया. इथे एवढा मोठा भला कॅरमचा बोर्ड लावला होता. त्याच्यावर सोंगट्या वगैरे पण ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरतीच त्यांनी भोवरा देखील ठेवलेला होता. तर तिथून जस्ट निघालो. मग आम्ही जरा सावलीत गेलो होतो. 10-15 मिनटं जरा सावलीत उभा राहिल्याच्या नंतर मग बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या वेळेस इथे पण त्यांनी खूप डेकोरेशन वगैरे होते, ज्वेलरी होती, ते पण होते. तर फोटोज वगैरे पण आम्ही काढले. इथे त्या बाईला सगळे माणसं छेडत होते. पुतळा होता, त्याला पण अर्धे कपडे घालून तिथे उभं केलं होतं. सर्व फिरल्याच्या नंतर मग बाहेर पडतोय. पण हे तर काय संपत नव्हतं, एवढं मोठं आहे. आम्ही विचार केला आता बस झालं, जास्त खूप बघायचं नाही. तर आपलं मन एकतर असं आहे बायकांचं की हे घे काय नाही घेतल्याशिवाय तर काय बाहेर पडणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिथून आम्ही बाहेर पडलो आणि मग आर्ट्स गॅलरीमध्ये तिथे गेलो होतो. तिथे पण चित्रांच्या माध्यमातून खूप असे वेगवेगळे चित्र इथे साकारलेले होते. भाई महाराष्ट्रामध्ये एवढा आर्ट कलाकार एवढे कुठून कुठून भरलेत ना बाई, समोरासमोर दिसते. कुठे बाहेर जायची गरजच नाही. महाराष्ट्रामध्येच कलाकार एवढे भरलेत. तर तुम्हाला पण जर कुठे हवे असतील ना हे आर्ट्स वगैरे चित्र तर कालाघोडा फेस्टिवलला या. तुम्हाला इथे सगळे कलाकार दिसतील. बाहेर कुठे जायची गरजच नाही. तर ते सर्व बघत बघत गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं कारण त्यांचे पण इथे चित्र खूप छान छान होते. चित्र काढले होते, रंग त्याच्यात कसे भरले होते, एक एक कलाकार किती भारी वाटत होतं ना की असं वाटतं की बघतच राहावं. दीक्षा पण एकेका चित्रांना असं घुरघुरून बघत होती. इकडे पण एवढे फोटोज असे लाईनीशी लावलेले आहेत ना, हे पण संपत नव्हते. खूप असे फोटोज वगैरे खूप होते. महाराजांचे पण इथे खूप मस्त मस्त फोटो लावलेले होते. खूप असे चित्र त्यांनी काढलेले आहेत. ते त्यांनी ते मस्त दाखवलेले होते. तेच बघत बघत आम्ही बाजूला पण एक गॅलरी आहे तिकडे गेलेलो होतो. ह्यानंतर ते पण बघून मग आम्ही बाहेर पडलो. चला मग भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.